नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीमध्ये आणि मराठी हिंदीमध्ये पण एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे, नाच न जाने अंगण टेढा. आपल्याला नाचता येत नाही हे कबूल करायचं म्हणजे सत्य असतं. पण आपल्याला नाचायला जमत नसेल तर जिथे नाचायचं आहे ती जमीन, या ते तो मंच असेल, व्यासपीठ असेल, रंगमंच असेल, त्याच्यातल्या खोड्या काढून दाखवायच्या. इथे सपाट नाही, तिथे काहीतरी पायाला टोचतंय, काय 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 काढायचं, तो सपाट नाहीये म्हणायचं, वगैरे वगैरे. ही आपल्या पूर्वजांनी आपल्या अनुभवातून तयार केलेली म्हण आहे. आणि आजच्या सगळ्या विरोधी पक्षांना किंवा भाजप विरोधी पक्षांना किंवा त्यांच्या बुद्धीला नेमकी ही म्हण लागू होते, की त्यांची सगळी बुद्धी नाचता येईना अंगण वाकडे या आधारावर चालत असते. आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टीत आपला पराभव होतो, आपला नाकर्तेपणा सिद्ध होतो, तिथे तिथे आपल्या चुका शोधण्यापेक्षा आणि त्या कबूल करून स्वीकारण्यापेक्षा आणि सुधारण्यापेक्षा समोरच्याने काहीतरी कारस्थान केलं आणि त्यामुळे आपण कसे पराभूत झालो, म्हणजे हे गाडी नेऊन कुठेतरी आदळणार, अपघात करणार, जखमी रक्तबंबाळ होणार आणि सांगणार नाही नाही गडकरींनी रस्ता असा बनवला की आमच्या गाडीला अपघात झाला पाहिजे. अरे, तुमच्या गाडीला अपघात होण्यासाठी गडकरींनी किंवा भाजपच्या मोदी सरकारने असा चुकीचा रस्ता बनवला असेल तर त्याच्यावर तुमच्या एकट्याचा अपघात का होतो? बाकीच्या गाड्या तर आरामात त्यावरून सुरळीत प्रवास करून पुढे जात आहेत, पण तुमचाच अपघात होतो. याचं कारण कदाचित रस्त्यामध्ये काही किरकोळ दोष असेल, पण तुम्हाला धड गाडी चालवता येत नाही किंवा शुद्धीत राहून तुम्ही गाडी चालवत नाही, हा तुमचा दोष असतो, ती तुमची चूक असते. आणि म्हणून आपली चूक सुधारायची असेल तर ती पहिल्यांदा स्वीकारावी लागते, ती डोळसपणे बघावी लागते, आणि बघितली तर चूक दुरुस्त होते आणि पुढल्या वेळेला ती चूक होत नाही. पण या सगळ्या विरोधकांचं एक तंत्र झालेलं आहे आता, की आपला पराभव, आपली चूक मान्य करायची नाही आणि त्यासाठी जे जे काही असेल त्याला दोष द्यायचा. म्हणजे न्यायालयाने यांना आवडणारा निकाल दिला की न्यायालय किती रामशास्त्री बाण्याचं वगैरे आहे म्हणून कौतुक करायचं. पण त्याच न्यायालयात त्याच न्यायमूर्तींनी यांना नावडता असा निकाल दिला की लगेच ते भाजपला विकले गेलेले आहेत, भाजपच्या खिशात आहेत, भाजपचं षडयंत्र आहे, भाजपने सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आपल्या खिशात टाकलाय, असे बेछूट आरोप सुरू करायचे. ही आता एक फॅशन झालेली आहे. ईडी, सीबीआय, अरे कोणी असा आरोप केला म्हणून ईडी सीबीआय काम करत नसतात. आणि केलं तर तुम्हाला त्याविरुद्ध कोर्टात दाद मागता येत असते. खोटे आरोप असतील तर ते कोर्टात टिकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत यांनी डझनावरी आरोप केले, पण त्यातला एकही आरोप त्या किरीट सोमय्या विरुद्ध टिकू शकला नाही. पण किरीट सोमय्याने तुमच्या विरुद्ध केलेले आरोप कोर्टात टिकले. केजरीवालने शेकडो आरोप केले, किती टिकले. पण केजरीवाल विरोधात भाजपने नाही, काँग्रेसवाल्याने एक आरोप त्या शराब घोटाळ्याचा केला आणि तो कोर्टात टिकला. काँग्रेसच्या आरोपावर ईडी आणि सीबीआयने कारवाई सुरू केली आणि त्याच्यामध्ये केजरीवाल आणि त्याचं अख्खं मंत्रिमंडळ फसलं. कारण आरोपामध्ये तथ्य होतं. बिनबुडाचे आरोप कधी टिकत नसतात. आणि त्यामुळे आपल्याला नावडतं काही झालं की सत्य पचवायची ताकद नसलेले लोक समोरच्यावर बेताल आणि बेछूट आरोप करतात. आणि त्यामुळेच लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आपणच कसे ओरिजिनल लढवय्ये आहोत आणि लढून जिंकलं याची टिमकी वाजवणारे लोक आपण ईव्हीएम वर झालेल्या मतदानातून जिंकलो हे विसरून बोलत होते.
तेव्हा त्यांना ईव्हीएम दोषास्पद वाटली नाही, कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये 31 आणि देशभर काहीतरी 200 पेक्षा जास्त जागा इंडी अलायन्सला मिळाल्या होत्या. त्यामुळे एप्रिल मे या काळामध्ये जे लोकसभेचं मतदान झालं ते ईव्हीएमच्याच द्वारे झालं असताना सुद्धा यापैकी कोणीही ईव्हीएमच्या विरोधात तक्रार केली नाही, कारण त्यांच्या जागा वाढल्या होत्या. पण हरियाणा आणि महाराष्ट्र या ठिकाणी अवघ्या 4 महिन्यात ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये त्याच ईव्हीएमवर यांचा दारुण पराभव झाला. तेव्हा मात्र त्यांना ईव्हीएम मधले दोष दिसायला लागले. मार्कडवाडीचं नाटक सुरू झालं. ईव्हीएमच्या बॅटरी शिल्लक होती, किती वापरली गेली याच्यावर चर्चा सुरू झाल्या. मग या सगळ्या चर्चा या तेव्हा का नाही झाल्या? नाचता येईना अंगणवाकडं. आणि मग ईव्हीएमचा मुद्दा चालत नाही असं दिसल्यानंतर सगळं खापर संजय राऊत किंवा तत्सम लोकांनी कोणावर फोडलं? तर सुप्रीम कोर्टावर. कारण सुप्रीम कोर्टाने यांची जी केस तिथे रखडून पडलेली होती, पात्रता अपात्रतेची, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्याच्याविषयी दिलेला जो निर्णय होता त्याला यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. आणि विधानसभेची मुदत संपून गेल्यानंतर तो खटलाच निकालात निघालाय. आणि त्यामुळे त्या पात्रतेचा निकाल तेव्हा सरन्यायाधीश असलेल्या धनंजय चंद्रचूड यांनी दिला नाही. त्यामुळेच हा सगळा प्रकार झाला. 2 निवडणुका झाल्यात. एक निवडणूक झालेली नाही, एक लोकसभेची झाली, एक विधानसभेची झाली. धनंजय चंद्रचूड आणि ते सरन्यायाधीश असतानाच सुप्रीम कोर्ट हे पात्रता अपात्रतेचा निर्णय वेळेवर देऊ शकलं नाही. याचा तोटा विधानसभेत होत असेल तर तो लोकसभेत सुद्धा झाला पाहिजे होता, पण लोकसभेत तो तोटा झाला नाही. त्यामुळे यांना सुप्रीम कोर्ट असो किंवा ईव्हीएम असो त्यात कुठलाही दोष दिसला नाही. हा, निकाल आपल्या विरोधात गेला तेव्हा ईव्हीएम दोषी आणि सुप्रीम कोर्टाने सगळ्यात मोठं पाप केलं म्हणून थेट माजी सरन्यायाधीशांना टार्गेट केलं जातं, लक्ष केलं जातं. आणि योगायोग असा की हा सरन्यायाधीश गप्प बसणारा नाही. त्यांनी आपण आपल्या पदावरून निवृत्त झाल्यावर असल्या आरोपांना चोख उत्तरं दिलेली आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून मुलाखतीच्या रूपाने आपल्यावर होणाऱ्या आरोपाचा साफ साफ इन्कार नुसता केला नाही, तर भाजप विरोधकांना त्यांचा मुखवटा चंद्रचूड यांनी टरटरा फाडून टाकलाय. न्यायासनावर बसलं असताना कुठल्या तरी एका बाजूवर असली कठोर टीका करणं योग्य नाही म्हणून गप्प बसलेले न्यायमूर्ती चंद्रचूड हे आता त्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर गेल्या वर्ष दीड वर्षात पक्षपाती पद्धतीने सुप्रीम कोर्टाची किंवा सरन्यायाधीशांची निंदा नालस्ती करणारे, न्याय व्यवस्थेची निंदा नालस्ती करणारे जे जे काँग्रेस किंवा बीजेपी प्रवक्ते आहेत आणि नेते आहेत त्यांची पुरती हजामत या मुलाखतीतून चंद्रचूड करत असतात. पण मला बाकीचे आरोप खुलासे प्रत्युत्तर वगैरे याच्यात जायचं नाही. मला ज्या दुखण्यावर माजी सरन्यायाधीशांनी चंद्रचूडांनी बोट ठेवले तिकडे तुमचं लक्ष वेधायचं. आणि तो मुद्दा आहे की विरोधक हे न्यायालयातून राजकारण खेळायला बघतात. हा आहे जे विषय राजकारणातले आहेत त्याचं सोडवणूक किंवा त्याचं जे काय संघर्ष असेल, वाद प्रतिवाद असेल, ते राजकारण राजकारणातच खेळलं गेलं पाहिजे, राजकीय क्षेत्रात खेळलं गेलं पाहिजे. संसदीय विषय असतील ते संसदेमार्फत हाताळले गेले पाहिजे. प्रशासकीय असतील प्रशासकीय, राजकीय, प्रत्येक ठिकाणी. तसंच न्यायालयीन जे विषय असतील ते न्यायालयापुरते मर्यादित असले पाहिजे. त्या न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून
विरोधक राजकारण खेळायला बघतात. हा चंद्रचूडांनी केलेला पलटवार हा सगळ्यात बहुमोलाचा आहे. दुर्दैवाने माध्यमात त्याच्यावर चर्चा होत नाही. विरोधकांची अशी अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने, न्यायालयाने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाची भूमिका उचलून धरली पाहिजे. ती बरोबर आहे की चूक आहे याला महत्व नाही. न्यायासनाने कायम सत्तेच्या विरुद्ध राहिलं पाहिजे, ही जी भूमिका नव्याने पुढे आणली गेलेली आहे त्याच्यावर चंद्रचूड यांनी हल्ला चढवला. की सत्ता, सरकार, सत्ताधारी पक्ष यांना गुन्हेगार ठरवणं म्हणजे न्याय, अशी जी संकल्पना कानी कपाळी ओरडून सांगितली जाते. जरा काय झालं, धावले. अलीकडल्या काही वर्षामध्ये जनहित याचिका नावाचा जो एक खेळखंडोबा न्याय व्यवस्थेमध्ये करण्यात आलाय, त्याच खरा चेहरा, खरा विद्रूप चेहरा चंद्रचूड यांनी पुढे आणलाय. ही विरोधक राजकारणात आपली लढाई हरत असतील तर त्यांची अपेक्षा अशी आहे की आपल्या वतीने न्यायालयाने सत्ताधारी पक्षाला पराभूत केलं पाहिजे. ही गंमत आहे. तुम्ही जर तुमचा पक्ष ठीक चालवत नसाल आणि तुमच्या पक्षातर्फे निवडून आलेले लोक यांना तुम्ही न्याय देत नसाल तर मग तुम्ही दुसऱ्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करता? एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा पवार असो, हे तुमच्या पक्षात होते, शरद पवारांच्या पक्षात होते, उद्धव ठाकरेंच्या पक्षात होते. शरद पवार किंवा उद्धव ठाकरे त्या पक्षाचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्याकडून त्यांच्या पक्षातल्या बहुसंख्य नाराजांना जर योग्य न्याय मिळत असता तर त्यांना पक्षाची शिस्त मोडून काही निर्णय घ्यावे लागले नसते. शेवटी लोकशाहीमध्ये आकडा महत्वाचा असतो. मग तो लोकसभेतला असो, विधानसभेतला असो किंवा पक्षांतर्गत असो. पक्षामध्ये देखील जेव्हा एखादी व्यक्ती अध्यक्ष म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून निवडून येते तेव्हा ती मतदानातून निवडून येते आणि ज्याच्या बाजूला अधिक मतं आहेत तोच त्याचा अध्यक्ष किंवा सचिव होतो. त्यामुळे पक्षात सुद्धा पक्ष मी स्थापन केलाय, ती तुमची खाजगी मालमत्ता नसते. ती एक संघटना आणि सामूहिक मतावर चालणारी व्यवस्था असते. त्या व्यवस्थेमध्ये मी पक्ष स्थापन केला होता, त्यामुळे लिखित असो किंवा अलिखित असो माझाच निर्णय अंतिम असेल, अशा भूमिकेतून ना उद्धव ठाकरे चालू शकत ना शरद पवार चालू शकत. आणि म्हणून तुमच्या पक्षाचे एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार जर नाराज होऊन वेगळे झाले असतील तर मग निर्णय हा आकड्यांचा होतो. त्यांच्या बाजूने अधिकाधिक संख्येने आमदार किंवा खासदार जात असतील तर निर्णय हा त्यांच्या बाजूनेच होतो. कारण तुम्ही पक्ष का स्थापन केला, तुम्ही पक्ष कसा चालवता याच्याशी निवडणूक आयोगाला कर्तव्य नाही. निवडणूक आयोग हा निवडणुकीशी संबंधित आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला एखाद्याला मान्यता द्यायची असते, ती निवडणुकीचा संदर्भ सोडून देता येत नाही. की कोणी पक्ष स्थापन केला होता यावर कुठल्याही पक्षाला निवडणूक आयोग मान्यता देत नाही. एखाद्या पक्षाला निवडणुकीमध्ये किती मतं मिळतात त्या आधारावर निवडणूक आयोग त्या पक्षाला मान्यता देत असतो किंवा मान्यता रद्द करत असतो. आणि त्यामुळे तुमच्या पक्षाचे निवडून आलेले सदस्य ज्या बाजूला अधिक संख्येने असतील, बहुमताने असतील, त्या गटालाच तो पक्ष म्हणून मान्यता द्यावी लागते. निवडणूक आयोगाने त्याच कसोटीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना एका गटाला अधिकृत म्हणून मान्यता दिली आणि दुसऱ्या गटाला नाव आणि चिन्ह बदलायला लावलं. मी पक्ष स्थापन केलाय,
व काँग्रेस पक्ष नेहरू गांधी खानदानाने स्थापन केलेला नव्हता. आणि तसा दावा कधी काँग्रेसनेही केला नाही. काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे इंदिरा गांधींनी केलेल्या उचापतीमुळे दोनदा बदललं गेलं. आज सुद्धा हाताचा पंजा हा काँग्रेसचा जो निवडणूक चिन्ह आहे ते त्यांचं नाहीये. पण आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही सेक्युलर आहोत, म्हणून निवडणूक आयोगाने किंवा सुप्रीम कोर्टाने, न्याय व्यवस्थेने आमच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. भले लोकसभा किंवा कुठल्याही निवडणुकीत भाजप जिंकलेला का असेना, पण भाजप सेक्युलर नाहीये. त्यामुळे भाजपच्या विरोधात निकाल देणं म्हणजे सेक्युलर निकाल. म्हणजे निकाल पुरोगामी प्रतिगामी असतो. प्रतिगाम्यांच्या बाजूने निकाल दिला की तो सेक्युलर नसतो. आणि न्याय अन्याय काही असला तरी, चुकीचं असलं तरी सेक्युलर बाजूला हो म्हटलं की निकाल सेक्युलर झाला, मग तो न्याय झाला. या पद्धतीचं राजकारण जे गेल्या 20-25 वर्षात क्रमाक्रमाने बुद्धिजीवींनी उचलून धरलेलं आहे, की गुजरात निवडणुकीमध्ये इतका आटापिटा करून सुद्धा तिसऱ्यांदा 2017 साली चौथ्यांदा भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आणि सरकार टिकलं. पण काँग्रेसच्या थोड्या जागा वाढल्या. तर राहुल गांधींचा नैतिक विजय म्हणजे काय असतं? नैतिक विजय म्हणजे काय असतं? जर परत एकदा बहुमताचा आकडा ओलांडून भाजपचं सरकार गुजरातमध्ये आलं असेल तर राहुल गांधींचा विजय हा नैतिक म्हणजे काय असतो? नैतिक काय असतं? पण असं काहीतरी ढोंग उभं करायचं आणि त्या ढोंगाचा जो बुरखा आहे, मुखवटा आहे, तो सध्या अनेक मुलाखती देत धनंजय चंद्रचूड यांनी तो बुरखा फाडलेला आहे. आता नवीन तुम्हाला आठवत असेल, एक 5-4 वर्षापूर्वी कधीतरी दीपक मिश्रा नावाचे सरन्यायाधीश होते. त्यांच्या विरोधात 4 न्यायमूर्तींनी बंड पुकारलं. त्याचा फायदा घेऊन काँग्रेसचे तत्कालीन नेते, ज्यांनी नंतर पक्ष सोडला, कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांच्या विरोधात इम्पिचमेंटचा प्रस्ताव संसदेत आणण्याची धमकी दिली होती. पुढे काय झालं नाही. इम्पिचमेंट एवढी सोपी गोष्ट नाही. पण आपल्या बाजूने जर न्यायमूर्ती बोलत नसेल तर त्याला पदच्युत करण्याची धमकी उघडपणे एक काँग्रेसचा नेता वकील कपिल सिब्बल देत होते. जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनने त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली तेव्हा कपिल सिब्बलने शेपटी घातली आणि तो विषय थंडावला. पण मुद्दा असा की निकाल आम्हाला हवा तसा देणार नसाल तर मग तुम्हाला तुमच्या पदावरून हुसकावून लावू राजकीय माध्यम वापरून, ही धमकी न्यायालयाला देणं म्हणजे सेक्युलरिझम झालेलं आहे. आणि तोच बुरखा चंद्रचूड यांनी टरटरा फाडलेला आहे. टरटरा फाडलेला आहे की तुम्ही निवडणूक आयोग, घटनात्मक संस्था, सुप्रीम कोर्ट यांच्या माध्यमातून आपलं राजकारण पुढे रेटायला बघताय, जेव्हा तुम्हाला जनतेचा पाठिंबा नाहीये, जेव्हा तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाहीयेत किंवा निवडणूक जिंकण्याची हिंमत आणि इच्छा हरवून बसलाय, तेव्हा घटनात्मक संस्थांवर आरूढ होऊन त्यांना दबावाखाली आणून तुम्ही आपलं राजकारण पुढे रेटायला बघताय. हे चंद्रचूड उघडपणे आता बोलतायत. अर्थात त्यांच्यावर आता ते भाजपची भाषा बोलतात हा आरोप होणार, कारण आरोप करण्यापलीकडे या विरोधकांच्या हाती काही राहिलेलं नाही. दुबळा पांगळा दारुडा पडलेला असतो रस्त्यावर, लढण्याची हिंमत नसते, पण कोणालाही आई माईवरून शिव्या देतो आणि लाथा मारल्यानंतर उलटा उठून उभं राहण्याची ज्याच्यामध्ये त्राण उरलेलं नाही, तो शिवीगाळ मात्र अथक देत असतो. त्यापेक्षा विरोधी पक्षाचे नेते प्रवक्ते आज काहीही वेगळं करत नाही. मला मुंबईच्या नायगाव पोलीस ठाण्यामध्ये एकदा जायचा प्रसंग आला होता आणि मी एक दारुडा बघितला होता. त्याला धरून आणला होता आणि असा कोपऱ्यात ठेवलेला होता आणि अक्षरशः येणारा जाणारा कोणी शिपाई, पोलीस ऑफिसर हा त्याला लाथा मारत होता.
पण त्याला त्या वेदनेचं भान सुद्धा नव्हतं. महाराज तुम्ही काय करणार महाराज, असा तो बेवड्या सुरामध्ये बोलत होता, पण बोलायचं थांबत नव्हता. विरोधी पक्षांची आज तशी दयनीय अवस्था झालेली आहे. शिव्या शाप देत राहायचं, बडबडात किरकिरत राहायचं, लढण्याची क्षमता राहिलेली नाही, ताकद राहिलेली नाही, आणि लढण्याची इच्छा सुद्धा गमावून बसले. कोणीतरी आपल्याला मदतीला येईल आणि या संकटातून बाहेर काढेल, आणि मग आपण परत राजे म्हणून मिरवू, असे ते. तुम्ही आजही ऐकता की तो सिरियाचा कोण असद होता, तो रशियाला पळून गेलाय. बांगलादेशच्या त्या हसीना वाजेत आपल्याकडे पळून आले. मध्यंतरी अफगाणिस्तानचा तो अब्दुल गनी काय कोण होता अध्यक्ष, तो कुठेतरी पळून गेला. मग तिकडे बसून दुसऱ्या देशात सुरक्षित कवचामध्ये बसायचं आणि पर्यायी सरकार चालवायचं, गव्हर्नमेंट इन एक्झाईल. तशी अवस्था भारतातल्या या थकल्या भागल्या विरोधकांची झालेली आहे की निवडणूक आयोग, काय तो सुप्रीम कोर्ट, न्याय व्यवस्था आपल्याला या गाळातून बाहेर काढेल आणि परत एकदा आपण सत्तेत येऊ. सत्तेत येण्यासाठी लढण्याची इच्छा नाही, संघर्ष करण्याची तयारी नाही, तेव्हा माणसं वेगवेगळ्या पळवाटा शोधतात आणि त्या पळवाटा शोधणाऱ्यांचा मुखवटा या लागोपाठच्या मुलाखती देऊन माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी फाडलेला आहे की हे राजकीय दृष्ट्या आधीच हरलेले आहेत. सहानुभूतीचा वाडगा घेऊन गावगणना फिरतायत. एवढ्याच मोजक्या शब्दात चंद्रचूड यांच्या त्या सगळ्या मुलाखतीचं आकलन आणि संकलन करता येईल. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.